पण सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू झालेल्या वादासंदर्भातली। एकीकडे संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीला आक्षेप घेतला असताना दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजींनी मात्र समाधीचं समर्थन केलंय। दरम्यान आज होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे वाघ्याचा हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिवसभर या घडामोडीकडे आपले लक्ष असणार आहे। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणी संदर्भातली। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आहे आणि या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। या माध्यमातून पवार जयकुमार गोरेंचं प्रकरणाबाबत काय बोलतात, फडणवीसांच्या आरोपांना नेमकं काय उत्तर देणार याचा आढावा आपण घेणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे युरिया घोटाळा संदर्भातली बातमी। नाशिकमधली एक कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा युरिया घोटाळा झालाय आणि शेतीसाठी वितरित झालेल्या अनुदानित युरिया खताचा औद्योगिक वापरासाठी गैरप्रकार झाल्याचं उघडकीला आलंय। दिंडोरीतल्या एका कारखान्यामध्ये तब्बल 90 मेट्रिक टन युरिया जप्त केलाय। तेव्हा नेमका हा सगळा प्रकार काय आहे, हा घोटाळा नेमका कसा झालाय याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।